कोरोना काळामध्ये रक्ताची कमतरता भासू नये याकरिता उदात्त विचाराने प्रथमच शहरातील उद्योजक असलेले नितीन कदम यांनी संकल्प एक हात मदतीच्या या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी सकाळी सुयोग मंगल कार्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। नितीन कदम यांच्या सामाजिक कार्याला पाहता त्यांच्या परिवारासह मित्रमंडळींनी सुद्धा या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते। या रक्तदान शिबिराचे वेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूसह रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा यांनी सहकार्य केले। या रक्तदान शिबिरामध्ये शहरातील अनेक युवकांनी तसेच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। संकल्प एक हात मदतीचा संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन यशस्वी झाल्याने भविष्यामध्ये अमरावती शहरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस नितीन कदम यांनी यावेळी व्यक्त केला। आज दिनांक 1 नोव्हेंबर रविवार रोजी एक संकल्प म्हणून एनजीओ आहे एक हात मदतीचा। आता आमच्या जिथे ऑफिस आहे बरेचसे लोकांचे असे कॉल येतात, वो ब्लड पाहिजे हे पाहिजे। तर आता त्या दृष्टीने आम्ही ब्लड कॅम्प जो आहे घेण्याचं ठरविलं होतं। पुढे जे लोक आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वाढतात। जे गरीब लोक आहेत म्हणजे कुणालाही ब्लडचं आहे कोविडमध्ये तर भरपूर प्रॉब्लेम झाले ब्लडचे, त्यामुळे कॉन्टॅक्ट नंबर लोकांना आता त्याचा म्हणजे फायदा पण होईल। आतापर्यंत किती रक्तदात्यांनी रक्तदान केलं असेल? आतापर्यंत 50 लोक झाले। 400-450 आमचं हे आहे टार्गेट आहे, 5 वाजेपर्यंत हे करू। या शिबिराला करुणा कदम, प्रवीण सावळे, डॉक्टर योगेश कुळसरे, अक्षय धुडस, अशोक उभाड, दिलीप खडसे, चंद्रशेखर खंडार, स्वराज बंड यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। मी करुणा कदम, अमरावती। आज या ठिकाणी जो उपक्रम राबवलेला आहे संकल्प एक हात मदतीचा, याचा मेन उद्देश म्हणजे नितीन कदम एकच त्यांचं ध्येय या ठिकाणी दिसून येत आहे की आज रक्त हे इतकं महाग झालं असंही म्हणायला हरकत नाही की या कोरोनाच्या काळामध्ये त्याचा तुटवडासुद्धा या आपल्या जिल्ह्याला जाणवला गेला आहे। आणि तेच उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवून आजचा हा कार्यक्रम सुयोग मंगल कार्यालयामध्ये सकाळी 9 वाजतापासून तर जवळपास मला वाटते 5 वाजेपर्यंत चालेल। त्यात भरपूर प्रतिसाद आताच दिसत आहे, तर शेवटपर्यंत नक्कीच दिसणार आहे यात शंका नाही। आणि रक्त म्हटलं की एक थेंबसुद्धा हा महत्त्वाचा आहे। त्यासाठी आज या ठिकाणी बरीचशी मंडळी आपलं रक्ताचं योगदान करायसाठी आलेली आहे। मी तर प्रथम त्यांचे धन्यवाद मानते की आज या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी एक पाऊल पुढे मागे न जाता पुढे येऊन आपलं सहकार्य आज या संकल्प एक हात मदतीच्या नितीन कदम या संस्थेला देत आहे। त्यामुळे मी त्यांची भरपूर मनापासून आभारी आहे, धन्यवाद। आणि हा उपक्रम मला असं वाटते नेहमीच सर्वांनीसुद्धा राबवावा आणि ज्यात म्हणजे सगळ्यात मोठं योगदान आहे की जे कशातच नाही आहे की कुणाचे प्राण वाचवणं, कुठे ॲक्सिडेंट झाला तर कुणाला गरज असेल तर हे एका रक्ताच्या थेंबाने त्याचे प्राण वाचवले जाते। आणि हे महान कार्य आज या ठिकाणी संकल्प एक हात मदतीचा नितीन कदम यांनी आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल अमरावतीकरांना एकच मोठं आव्हान करते की या माध्यमातून आपण कोणी बाहेर राहिले असाल तर त्यांनी जरूर या ठिकाणी आपल्या एका रक्ताचं योगदान द्यावं, एवढंच माझं या ठिकाणी म्हणणं आहे। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।